भारत न्यूज 44 नवी मुंबईमध्ये प्रथमच ग्लोबल बिझनेस समिट 2026चे आयोजन करण्यात आले असून भारत आणि थायलंड यांच्यातील व्यापार वृद्धीसाठी हे समिट महत्त्वपूर्ण मानले जात आहे. बेलापूर येथील द पार्क या तारांकित हॉटेलमध्ये 18 मे रोजी हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या समिटमध्ये थायलंडचे माजी उपपंतप्रधान HE कॉन दब्बरान्सी यांच्यासह थायलंडमधील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि प्रशासनातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारत थायलंड व्यावसायिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम होत असताना भारतीय उद्योगपती आणि गुंतवणूकदार नव्या व्यवसाय संधीच्या शोधात आहेत. अशा पार्श्वभूमीवर थायलंडसारख्या व्यवसायपूर्वक वातावरण असलेल्या देशासोबत सहकार्य वाढवण्यावर या समिटमध्ये भर देण्यात आला आहे. रिअल इस्टेट, इम्पोर्ट एक्सपोर्ट, बँकिंग, एज्युकेशन, टेक्नॉलॉजी, मेडिकल, टुरिझम, हेल्थकेअर, स्पिरिच्युअल टुरिझम आणि मीडिया एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रांवर या समिटमध्ये विशेष फोकस ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान व्यवसाय प्रचारासाठी विविध स्टॉल्सचेही आयोजन करण्यात आले असून सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यू बिझनेस मीटच्या या अनोख्या उपक्रमामुळे नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय व्यवसायावर नकाशावर नवी ओळख मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संस्थेने एक ग्लोबल समिट, ज्याला आम्ही नवी मुंबई समिट 2026 असं म्हणतोय, त्याच्याबद्दल आमचे सगळे को फाउंडर्स आणि फाउंडर्स आपल्याला माहिती देतीलच. आपल्याशी वार्तालाप करण्यासाठी जे आमचे को फाउंडर्स बसले त्यांची ओळख करून देण्यापासून मी सुरुवात करतो. मी सगळ्यात पहिले सुरुवात करतो रवींद्र गुप्ता सरांची. रवींद्र गुप्ता सर हे पीटा ही जी संस्था आहे, म्हणजे प्रोमोशनल एक्सपोर्ट अँड इन्व्हेस्टमेंटल ट्रेड असोसिएशन, ही थायलंड आणि भारत या दोन देशांच्या सरकारांनी इनिशिएटिव्ह घेऊन बनवलेली संस्था आहे. 2019 मध्ये एस्टॅब्लिश झालेल्या संस्थेचे सर मागच्या वर्षी ॲडवायझर सल्लागार झालेले आहेत. आणि ही खरोखर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की इतक्या मोठ्या संस्थेचे इतके मोठे संचालक आमच्यासोबत आहेत. यू बिझनेस मीटचे को फाउंडर आहेत. त्याच्याबरोबरच ते फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत अवियाना RPG ग्रुपचे. त्याच्यामध्ये रिटेल, हेल्थकेअर, HR, लीगल, एज्युकेशन अशा अनेक क्षेत्रांचा फोटे, म्हणजे तो त्यांचा युनिक स्ट्रेंथ पॉईंट आहे. डॉक्टरेट त्यांनी 2दा घेतलेली आहे. ही डबल डॉक्टरेट. एवढंच नाही तर MBA सुद्धा ही डिग्री त्यांनी 2दा घेतलेली आहे. त्याच्यानंतर LLB झालेली आहे. सो असे रवींद्र गुप्ता या समिटमध्ये आमच्यासोबत यू बिझनेस मीटमध्ये आमचे को फाउंडर आहेत. यासोबतच 2 वेळा त्यांना प्रशस्ती पत्रक, म्हणजे ट्वाइस ही हॅज बीन सर्टिफाईड बाय वर्ल्ड काउन्सिल ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स UK. गुप्ता सर आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि हे आम्ही का ऑर्गनाईज केलं, थायलंड सारख्या देशाचीच निवड का केली याच्याबद्दल आपल्याशी वार्तालाप करतील. त्याच्यानंतर आमच्यासोबत फाउंडर ऑफ यू बिझनेस मीट वैभव सोनटक्के आहेत. हे आमचे सिटीबेल मध्ये टेक्निकल डायरेक्टर आहेत. वेबप्रिंट सोल्युशनचे ते फाउंडर आहेत. तसंच एन्जॉय कोवर्किंग स्पेस, ही जी या ठिकाणी कोवर्किंग स्पेस ज्याच्या छताखाली आपण बसलोय आणि आपण वार्तालाप करतोय त्याचे फाउंडर आहेत. यासोबतच माझे पार्टनर विवेक पाटील, सिटीबेल मध्ये समूह संपादक असणारे विवेक पाटील देखील यू बिझनेस मीटचे को फाउंडर आहेत. आज ते देखील आपल्यासोबत वार्तालाप करणार आहेत. आणि दी लास्ट बट नॉट द लिस्ट, the female member, the Gen Z, the youngster and the dynamic समृद्धी वाणी या सुद्धा आमच्या को फाउंडर आहेत. आमच्या या संकल्पनेबद्दल आपल्याशी त्या देखील वार्तालाप करणार आहेत. ज्याच्यामध्ये पेटाचे ॲडवायझर आहेत थराडोल थॉंगरुम. त्याच्यानंतर प्रोफेसर डॉक्टर चॅनचुन ऑडी कल्याणवित. याच्यासोबत लेफ्टनंट जनरल नाथापॉन चुल्स, डॉक्टर ओरावन पी आणि HE कॉन दब्बरान्सी. दब्बरान्सी हे तिथले माजी उपपंतप्रधान आहेत. या सगळ्यांच्या सोबत आम्ही 3 पत्रकार, म्हणजे महेश म्हात्रे जे IBNचे संपादक होते, त्याच्यानंतर चित्तरंजन टेंबेकर जे असिस्टंट एडिटर आहेत टाइम्स ऑफ इंडियामध्ये, आणि मी, आम्ही त्यांच्या मुलाखती घेणार आहोत ज्या 1 to 1 असणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये 2 देशांच्या बिझनेस एस्टॅब्लिश कसा होऊ शकतो याच्या संदर्भात चर्चा होईल. त्यासोबतच आम्ही ज्यांना इन्व्हाइट करणार आहोत, ज्या डिग्निटरीज आहेत, त्यांना या शिष्टमंडळ देखील तिथले काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येणार आहेत. आमचं याच्यामध्ये थेट इंटेन्शन असणार आहे की काही MOUs त्याच दिवशी साईन व्हावे, जेणेकरून हा बिझनेस म्हणून पुढे जाईल. आज तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न असेल की थायलंडच का? आज 3217 देश आहेत या जगामध्ये. जसं रवींद्र सरांनी सांगितलं तसं आज होर्मुझची समुद्रधुनी बंद आहे, त्यामुळे गल्फ कंट्रीज
यांच्याबरोबर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा विचारच करू शकत नाही. UK डील ही सगळ्यात बाप डील जरी असली तरी ती व्यक्तिशः इम्प्लिमेंट होण्यासाठी किती वर्ष लागतील हे आपल्यालाही ठाऊक नाहीये. याचं कारण हे युद्ध आहे. आज आम्ही सुद्धा इंटरनॅशनल क्रॉस बाउंड्रीज बिझनेस समिट करताना टार्गेट घेतलं होतं दुबई, जेव्हा युद्ध सुरू झालेलं होतं. पण त्याच्यानंतर इराण, इस्रायल, अमेरिका जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा ते नेक्स्ट वन पॉसिबल होतं. त्यामुळे एक असा देश शोधणं गरजेचं होतं आम्हाला नाही तर MSME, स्टार्टअप्स आणि कुठल्याही बिझनेसमन्सना की वेन यू एक्सपांड युअर बिझनेस इन दी हॉरायझन्स ऑफ इंटरनॅशनल यू मस्ट लुक इन टू अ सेफ कंट्री अँड दी सेफेस्ट कंट्री इज थायलंड. आज चायना कितीही प्रगतशील असलं तरी देखील पुढचं गलवानसारखं युद्ध कधी होऊ शकेल आणि त्यांच्याबरोबर धंदा कधी थांबू शकेल हे तुम्ही सांगू नाही शकत. कोरिया, जपान यासारख्या कंट्रीजमध्ये लँग्वेज बॅरियर आहे, जिकडे आपल्या इथल्या बिझनेसमधनं त्यांची भाषा शिकून धंदा करणं खरंच जिकरीचं जातं. त्यामुळे आत्ताच्या घडीला हॅसल फ्री सिंपल इंटरनॅशनल बिझनेस ऑपॉर्च्युनिटी कुठे असेल तर ती थायलंडला आहे. आणि ही आम्ही एवढ्यासाठी एनकॅश करतोय कारण थायलंडलाही असाच मैत्रीचा हात आपल्या पुढे 2019 पासून द्यायचा प्रयत्न करतोय. लेट आहे लेकिन सही वक्त आहे असं मला तरी वाटतं. याच्यात मुलाखतींच्या माध्यमातून येणाऱ्या डिग्नेटरीजना आम्ही इंट्रोड्यूस करू, तसंच काही मान्यवर देखील या ठिकाणी इंटरनॅशनल बिझनेसवरती त्यांचं एक्सपेंडिचर, एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स या 3 गोष्टींवरती वार्तालाप करणार आहेत. ते कोण आहेत त्याच्याबद्दल मी विवेकना विनंती करतो की आपण पत्रकार बांधवांना अवगत करावं. ये जो समिट है 18 मई 2026 को, ये थाईलैंड और नवी मुंबई, फर्स्ट ऑफ ऑल जो FTA उनका एग्जिस्टिंग है 2003 से 2004 में लागू हुआ था. आज अपॉर्चुनिटी ऐसी है जब सारे ट्रेड रूट्स के इश्यूज आ रहे हैं तो ये बिजनेस की अपॉर्चुनिटी है. जो बिजनेस अभी स्ट्रगल कर रहे हैं, इंटरनेशनल बिजनेस कर रहे थे, ये उनके लिए एक जरिया है. आइए, थाईलैंड के साइड के बिजनेस आ रहे हैं, ब्यूरोक्रेट्स आ रहे हैं, गवर्नमेंट के लोग आ रहे हैं, इधर से बिजनेसेस आ रहे हैं जो मिलेंगे और देखेंगे कि कैसे बिजनेस मिलके कर सकते हैं. तो इसमें एक नेटवर्किंग भी होगी, इसमें बिजनेस डील्स भी साइन होंगी और इसमें आपके बहुत से जो डाउट्स हैं कि थाईलैंड के साथ हम कैसे बिजनेस करेंगे वो बहुत से दूर होंगे. इस तरह से थाईलैंड जो कंट्री हम लोग इतने समय से जानते हैं एक टूरिज्म की तरह, वो अब एक बिजनेस के लिए भी इम्पोर्टेंट बन जाएगी. और खासकर ये थर्ड मुंबई या हम नवी मुंबई बोले जिसका इतना डेवलपमेंट हो चुका है, कनेक्टिविटी इतनी अच्छी है, तो इसका बेनिफिट बिजनेसेस को यहाँ मिलना चाहिए. क्योंकि बिजनेस एक जगह संकुचित रह के नहीं किया जा सकता. बिजनेस का उद्देश्य होना चाहिए जितना आप अपनी टेरिटरी बढ़ाएंगे और जहाँ डिमांड है वहाँ केटर करेंगे तो थाईलैंड में वो डिमांड है. तो ये इसका समिट का ये उद्देश्य है कि आप लोग को एक प्लेटफॉर्म देना जिस पर आप अपने बिजनेसेस को बढ़ा सकें, दोनों साइड से एक्सपोर्ट इम्पोर्ट JVs करके. यही इसका सबसे बड़ा उद्देश्य है, नेटवर्किंग, बिजनेस एंड अंडरस्टैंडिंग द बिजनेस वे ऑफ डूइंग. इसमें कौन कौन से लोग आने वाले हैं खास तौर पर और किस तरह की रूपरेखा है का प्रोग्राम? इसमें देखिए जो प्रमोशनल एक्सपोर्ट इन्वेस्टमेंट ट्रेड एसोसिएशन जो सबसे बड़ी अब संस्था है जो थाई गवर्नमेंट से सपोर्टेड है और इंडियन गवर्नमेंट भी उसे रिकग्नाइज करती है, उसके चेयरमैन प्रिय सदेश, उसके बाद थाई के नेशनल सिक्योरिटी चीफ से लेके वो सब आ रहे हैं और FTA के ऑफिशियल्स उधर से आ रहे हैं. इधर से भी गवर्नमेंट के ऑफिशियल्स अटेंड कर रहे हैं, मिनिस्टर्स आ रहे हैं, प्लस यहाँ इंडस्ट्री एसोसिएशंस के चीफ्स और बिजनेसेस अटेंड कर रहे हैं. तो दोनों साइड से गवर्नमेंट, ब्यूरोक्रेटिक लोग और बिजनेसेस मिलने वाले हैं. yes. क्या आप उम्मीद कर रहे हैं कि इस ग्लोबल समिट के बाद क्या बदलाव देखने के लिए मिलेगा? इस ग्लोबल समिट के बाद जो बिजनेस डील्स और जो नेटवर्किंग होगी उससे पक्का यहाँ के बिजनेसेस को अपने प्रोडक्ट्स थाईलैंड में बेचने का मौका मिलेगा. थाईलैंड वालों के जो रॉ मटेरियल प्रोडक्ट्स यहाँ रिक्वायर्ड है, दोनों को एक रास्ता मिलेगा और एक तरीका मिलेगा कि कैसे हम लोग आराम से बिजनेस कर सकते हैं, जिसके बारे में अभी तक काफी लोगों को डाउट्स हो सकते हैं जो ये दूर हो जाएंगे. नवी मुंबई ग्लोबल समिट येत्या 18 मेला पार्क हॉटेलला आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याचा मूळ उद्देश असा आहे की थायलंड आणि भारत, नवी मुंबई यांच्यामधला व्यावसायिक पूल आपल्याला जोडायचा आहे. ज्या पद्धतीने आपले हजारो लाखो पर्यटक थायलंडला जातात, त्या तिकडची प्रगती बघतात, त्यावेळेला आपल्याकडच्या उद्योजकांच्या मनात सहज येतं का आपलासुद्धा या ठिकाणी एक छोटासा उद्योग असला तर, पण कसं करायचं, कसं ते शक्य होईल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आमच्या या समिटमध्ये मिळणार आहे. तुम्हाला जर तिथे इन्व्हेस्टमेंट करायचं, आपला छोटा गाव असेल, आपण आपला उद्योग जर तिथे सुरू करायचा असेल तर या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचे पाहुणे बोलवलेत आणि थायलंडचे तिकडचे जे अथॉरिटीज आहेत, जे तिकडे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. म्हणजे तो आपली इन्व्हेस्टमेंट तिथे होऊ शकते. आणि त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये जे थायलंडचे जे तिकडचे उद्योजक आहेत त्यांना जर नवी मुंबईत या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तो प्लॅटफॉर्मसुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार, जेणेकरून भारत आणि थायलंड या दोघांमधला व्यावसायिक पूल
या ठिकाणी होणार आणि नवी मुंबईमध्ये आपण तो या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतो आणि नवी मुंबईच्या लोकांना जास्तीत जास्त याचा फायदा व्हावा यासाठी आम्ही हा समिटचं आपण आयोजन केलेलं आहे. हमने 40 साल में नवी मुंबई की डेवलपमेंट देखी, पर आज थर्ड मुंबई में जो इन्वेस्टमेंट करेगा वो 10 साल तक कैसे आ सकता है, इसके लिए हमें गवर्नमेंट को इस इवेंट के जरिए या बिजनेसमैन को या लोगों को नेशनल इंटरनेशनल को अपील करना है कि हम जल्दी से जल्दी करें ताकि हमारी अगली जनरेशन, मराठी में भी बोलता हूँ, कारण आपली पुढची जनरेशन ज्या पद्धतीचं एज्युकेशन घेईल, ज्या पद्धतीचं प्लॅनिंग आत्तापर्यंत सिडको किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे प्रेझेंट केले वेगवेगळ्या माध्यमातून, ते जर प्लॅनिंग व्यवस्थित झालं तर US, अमेरिका, दुबई यापेक्षाही उत्तम शिक्षण, उत्तम मेडिसिटी, उत्तम राहण्याची व्यवस्था होईल आणि भारताला एक नवीन दर्जा मिळेल. त्यामुळे आपण अतिशय भाग्यवान आहोत की आपल्याकडे एक नवी मुंबई एअरपोर्ट आहे, JNPT आहे आणि विश्वातला एक हॉटस्पॉट टॉप 10 मध्ये आपण येतो. तर ह्याच्यामुळे सगळ्यांना आव्हान आहे गव्हर्नमेंटपासून की आपण सगळ्यांनी मदत करून आपली थर्ड मुंबई, नवी मुंबई रिजन किंवा फोर्थ मुंबई पण डेव्हलप करावी. हीच मीडियाला पण विनंती आहे आणि सगळ्यांनाच विनंती आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.